तर कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका असं जरांगे यांनी म्हटलं। राज ठाकरेंच्या विरोधावर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली। ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। मराठा समाजानं उगाच काही असं करायची गरज नाही। मी परवाच सांगितलं होतं, पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो की काय अडवायची आणि फाडवायची गरज नाही कोणाला। उगाच किंमत देत बसू नका। माझी विनंती आहे मराठा समाजाला, विनाकारण काही करू नका, कारण हे पुढेही करतील असं वाटलं नव्हतं। कारण आम्ही सगळीकडे सांगितलं, लातूरला इथे सांगितलं, कोणी काय बोललं नाही। पुढेही मराठ्यांना माझी विनंती आहे, सगळ्या दुनियात हिंडून द्या, सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही। ज्या दिवशी मराठा ठरवल त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तर मराठा घेणार आहे। तर मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर देखील टीका केली आहे। प्रवीण दरेकर आंदोलन फोडणारे मुख्य सूत्रधार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। दरेकरांनी एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले अशी टीकाही जरांगे यांनी केली। दरम्यान जरांगे यांची शांतता रॅली नाही, ती द्वेष पसरवणारी रॅली अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे। पाटील यांची रॅली शांतता रॅली आहे की समाजामध्ये द्वेष पसरवणारी रॅली आहे? उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, 2.5 वर्षामध्ये आपण ते आरक्षण टिकवू शकला नाही। त्या ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट कोर्टाला सादर केली नाहीत, कौन्सिल गेले नाहीत, त्यांना आम्ही जाब विचारणार नाही। परंतु आमचा राजकीय गोल देवेंद्र फडणवीस आहे म्हणून टार्गेट करायचं हे लोकांना आता कळून चुकलंय। येड झालं का करणार? जाऊ दे, अभियान आहे बाबा त्यांच्या हातात, मुख्य सूत्रधार आहेत नाही काय। एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा तो। त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला। तो खूप मोठा सूत्रधार आहे। त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केलेत, समन्वयक बदनाम नसून बदनाम केलेत, लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी, म्हणून त्याला मागच्या दारातून घातलंय त्याला। ही सत्य परिस्थिती आहे।